पहलगाम हल्ल्याशी संबंधित एफआयआर माधाच्या हाती, पाकिस्तानच्या बिळात लपलेले आका देत होते दहशतवाद्यांना सूचना। 20 आणि 21 तारखेला पाऊस पडल्यानं आणि पर्यटकांची संख्या कमी असल्यानं 22 तारखेला दहशतवाद्यांकडून हल्ला, एनआयच्या तपासात माहिती उजेडात। एनआय प्रमुख सदानंद दातेंकडून बैसरन खोऱ्याचा सलग 3 तास आढावा, दहशतवाद्यांनी वापरलेल्या गोळ्यांच्या पुंगळ्यांचीही तपासणी, वेगानं तपास सुरू। गंगा एक्सप्रेस हायवेवर भारतीय वायुदलाचं लवकरच शक्ती प्रदर्शन, राफेल, मिराज आणि जॅग्वारचाही होणार लँडिंग। भारतीय वायुदलाकडून आक्रमक होण्याच्या भीतीनं पाकिस्तानची पळताभुई, भारतीय सीमांवर पाकिस्तानकडून एअर डिफेन्स सिस्टीम तैनात। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एलओसी जवळ शाळांमध्ये सुरक्षा प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना दिले बचावाचे धडे, तर जम्मूच्या सीमा भागातील बंकर्सची साफसफाई। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचं भारताला खुलं समर्थन, तपासात पूर्ण सहकार्य करण्याचं पाकिस्तानला आवाहन, तर भारतासोबतचा वाढता तणाव रोखण्यासाठी पाकिस्तानची अमेरिकेकडे मदतीची याचना। एनआयकडून जम्मू काश्मीरमध्ये हुरियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी, पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांसाठी तरुणांचं नेटवर्क बनवल्याची सूत्रांची माहिती। पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी आयएसआय प्रमुखाची नियुक्ती, बिथरलेल्या पाकिस्तानची नसती उठाठेव अधोरेखित। केदारनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात, पंचमुखी पालखी मंदिरात दाखल, तर भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती। भारतीय कलांचा जगभरात विस्तार करायचा आहे, पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन करताना पंतप्रधान मोदींचा निर्धार, वेव्ह समिटसाठी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज मंडळी मुंबईत। सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर, आदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास विभाग 80% गुणांसह सर्वोत्तम, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडील 3 खाती नापास। पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं अजित पवारांकडून वेळेआधीच उद्घाटन, तर मेधा कुलकर्णींच्या तक्रारीनंतर अजितदादांकडून पुन्हा लोकार्पण। 66व्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन, तर मुंबईतील हुतात्मा चौकात मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना मानवंदना, तर शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।